हाय, शिल्पाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इथे एगलेस कोकोनट कुकीज बनवणार आहोत, म्हणजेच खोबऱ्याची बिस्किटे बनवणार आहोत। तर चला बनवायला सुरुवात करूयात। तर खोबऱ्याची बिस्किटे बनवण्यासाठी मी इथे मोठा बाउल घेतलेला आहे। त्यामध्ये मी सॉफ्टवालं बटर टाकते। बटर वितळलेलं किंवा घट्ट वापरायचं नाही आहे, असं सॉफ्ट बटरच वापरायचं आहे। आणि दुसरी गोष्ट, हे बटर बीट करताना मी इथे इलेक्ट्रिक बीटरचा वापर करत आहे। तुमच्याकडे जर विस्कर असेल तर तुम्ही त्याचा वापर देखील करू शकता, पण माझ्याकडे इलेक्ट्रिक बीटर आहे म्हणून मी त्याचा वापर करत आहे। आता हे बटर आपण 1 मिनिट फेटून घेऊयात। या फेटलेल्या बटरमध्ये आता आपण पिठी साखर टाकूयात। तर इथे मी पिठी साखर चाळून टाकत आहे। बटरऐवजी आपण तुपाचा देखील वापर करू शकतो, पण तेलाचा वापर इथे करू शकणार नाही, कारण तूप आळलं जातं, तेल आळणार नाही। बटर आणि पिठी साखरचं हे मिश्रण आपण पुन्हा फेटून घेऊयात। हे मिश्रण जोपर्यंत लाईट आणि फ्लफी होत नाही तोपर्यंत आपल्याला याला चांगलं फेटून घ्यायचं आहे। जेव्हा आपण फेटत असू, इलेक्ट्रिक बीटरचा वापर करत असू, तेव्हा इलेक्ट्रिक बीटर हा एकदम स्ट्रेट पकडायचा, जेणेकरून आपलं जे पिठी साखर किंवा मैदा आहे तो उडणार नाही। अधूनमधून जे भांड्याला लागलेली साखर किंवा बटर आहे ते यामध्ये मिक्स करायचे आणि पुन्हा फेटायचे। ते इथे तुम्ही पाहू शकता, आपलं हे मिश्रण चांगलं फेटलेलं आहे। ते लाईट आणि फ्लफी देखील झालेलं आहे आणि याचा कलर देखील चेंज झालेला आहे। आता यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट टाकूयात, म्हणजेच खोबऱ्याचा किस टाकूयात। त्याचबरोबर इथे मी चाळणीमध्ये मैदा घेतलेला आहे आणि बेकिंग पावडर घेतलेला आहे। हे दोन्ही देखील यामध्ये मी चाळते। चाळलेलं हे मिश्रण हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। त्यासाठी आपण कट अँड फोल्ड करून हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। ते इथे तुम्ही पाहू शकता, हे जे आपलं मिश्रण आहे ते क्रमली टेक्स्चर झालेलं आहे। म्हणजे आपण याचा जर असा हाताने दाबून गोळा बनवला तर त्याचा गोळा बनतो, पण इथे आपलं हे पीठ मळलं जाणार नाहीये। त्यासाठी मी यामध्ये दूध ओतत आहे। तर दूध देखील आपल्याला एकदम ओतायचं नाहीये, एक एक चमचा करूनच यामध्ये दूध ओतायचं आहे आणि याचा सॉफ्ट असा डो बनवायचा आहे। हे पहा, इथे आपला हा कुकीज बनवण्यासाठी म्हणजे बिस्किट बनवण्यासाठीचा गोळा मळून तयार आहे। एक गोळा त्यातला काढून बनवून बघायचा, जर त्याला क्रॅक वगैरे येत नसतील तर आपलं हे पीठ बिस्किट बनवण्यासाठी तयार आहे। आता याला मी बाजूला ठेवलं आणि इथे एक ट्रे घेतलेला आहे। ट्रेवर मी बटर पेपर ठेवलेला आहे। जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर ट्रेला तेल लावा किंवा तूप लावा, काही लावा, चालते। ते इथे मी एक अंदाजे 30 ग्रॅमचा गोळा घेतलेला आहे आणि याला असं हलक्या हाताने चपट करून घेतलंय। इथे मी जशाप्रमाणे केलंय तशाच प्रमाणे आपल्याला याला शेप द्यायचा आहे। पहिलं गोल करून घ्यायचं आहे, मग थोडंसं हलकं प्रेस करायचं आहे आणि त्याला डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबऱ्याच्या किसमध्ये घोळवून घ्यायचं आहे। घोळवलेला हा पिठाचा गोळा मी या बटर पेपरवर ठेवलेला आहे आणि दोन्ही गोळे एकमेकांना चिकटतील असे ठेवायचे नाहीत। थोडं थोडं अंतर ठेवून हे सर्व गोळे या ट्रेवर ठेवायचे आहेत। आता आपण हा ट्रे फ्रीजमध्ये 20 मिनिटांसाठी ठेवणार आहोत। 20 मिनिटांनंतर आपण याला बेक करून घेऊयात। तर 20 मिनिटं झालेली आहेत। फ्रीजमधून हा मी ट्रे बाहेर काढलेला आहे। याला आता आपण प्रीहीटेड ओव्हनमध्ये बेक करण्यासाठी ठेवूयात। प्रीहीटेड म्हणजे 10 मिनिटं ओव्हनला आपण गरम करून घेणार आहोत।
त्यानंतर 160 डिग्री सेंटीग्रेडला 20 मिनटं याला बेक करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी दोन्ही रॉड ऑन केले होते आणि मिडल रॅकवर हा ट्रे ठेवला होता। तर इथे आपली बिस्किटं बेक झालेली आहेत। याला मी एका रॅकवर काढते। 2 मिनटं याला थोडं थंड करून घ्यायचं आहे, मग त्याला रॅकवर काढायचं आहे। हां, जास्त वेळ जर तुम्ही ट्रेमध्येच ही बिस्किटं ठेवताल तर ती खालून ओली होतील, कारण गरम असल्यामुळं खालच्या बाजूने पाणी सुटेल, मग ती सॉगी होतील। म्हणून याला ट्रे किंवा जाळीवर काढायचे आणि याला पूर्ण थंड होऊ द्यायचे आहे। तर तुम्हाला हे मी बनवलेले कोकोनट कुकीज कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा। जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हां, स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका। ही थंड झालेली बिस्किटे हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा किंवा डब्यामध्ये भरून ठेवा।